तुम्ही प्रस्थापितांच्या बाजूने आहे, आमच्या गरिबांचा जीव खायला. आता एखाद्या झोपडपट्टीत काही गुन्हा दाखला असता तर 10 जणांना अरेस्ट करून आणलं असतं. ही तुमची हिंमत आहे. आणि जे लोक पैशाने बलाढ्य आहेत त्यांच्या बाजूने तुम्ही उभे आहेत. ही लढाई कधी तुमची माझी नव्हतीच. ही लढाई कधी जातीची नव्हतीच. ही लढाई होती प्रस्थापित विरुद्ध गरीब. आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने उभे राहू जेव्हा तुमच्यावरती अन्याय होईल. याला चळवळ म्हणतात. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज विसरले. ते लढले नसते तर तुमच्या अंगावरती वर्द्या आल्या नसत्या. त्या बायांना इज्जत भेटली नसती. तुम्ही विसरले आणि तुम्ही विकले गेले. तुम्ही नामदेव ढसाळ कधी वाचलेच नाही आणि तुम्ही बाबासाहेब सुद्धा कधी वाचले नाही. तू आहे तुमच्यावर, तू आहे तुमच्यावर, वर्धनवर तुमच्या विकले गेले तुम्ही सगळे. आणि या देशाचे शासन करते लाचार झाले. लाचार 4 दमड्यांसाठी हा देश माझा राहिलाय की नाही हा प्रश्न विचारते. राजश्री शाहू महाराज वाचले असते तर मराठ्यांचा नेता अस्पृश्यांसाठी लढला हे तुम्हाला कळालं असतं. 25 वर्षाची पोरगी जड झाली तुम्हाला म्हणून एवढे पोलीस लावले ते बंदोबस्त. 25 वर्षाची आहे मी. तुमच्या पोरा बाळांवरती येईल ना तेव्हा हीच चळवळ उभी राहील. त्यांच्यासाठी लक्षात ठेवा.